झटपट होणारी 2 प्रकारे बटाट्याची भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघूया. बटाट्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. एकदा या पद्धतीनं तुम्ही ह्या भाज्या तयार करून पहा. जास्तीचे मसाले न वापरता अगदी काही वेळातच तुम्ही ह्या तयार करू शकता. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण आहे ना ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात अगोदर मी इथं 1 चमचाभर मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की 1 चमचाभर जिरं घेतलं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. ह्या फोडणीला चांगली हलवून आपण घेऊया. नंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो उभ्या आकारामध्ये मी इथं कट करून घेतलेला आहे. आता बऱ्याचशा भाज्यांमध्ये आपण कांदा ज्या वेळेला घालतो त्यावेळेला लालसर होईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत आपण चांगला परतून घेतो. पण या बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जास्त लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा नाही. तर व्यवस्थित आपण कांदा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मिरची चवीप्रमाणे आपल्याला इथे हिरवी मिरची घ्यायची आणि जवळजवळ 7 ते 8 लसूण पाकळ्या अगदी थोड्याशा खलबत्त्यामध्ये मी ह्या कुटून घेतलेल्या आहेत. आता ह्या मी कुटून घेतलेल्या आहेत, पण तुम्ही हे मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आता आपण साध्या सिंपल पद्धतीनं बनवतोय त्याच्यामुळे मी ह्या खलबत्त्यामध्येच थोड्याशा कुटून घेतलेल्या आहेत. आता ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे कांद्याबरोबरच थोडंसं परतून घेऊया. आता लगेचच आपण थोडेसे मसाले टाकायला घेऊया. तर जास्त पण मसाल्यांचा मी इथं वापर केलेला नाही. तर इथे अगदी अर्धा चमचाभर हळद घेतलेली आहे रंग येण्यासाठी. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे आणि 2 चिमूट एवढा हिंग इथं वापरलेला आहे. फक्त एवढेच मसाले आपण इथं घातलेले आहेत. आता ह्या हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं आपण हे कांद्यामध्ये चांगले हळद परतून घेऊया, नाहीतर हळद ना थोडीशी कडवट लागते. तर व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता बटाटा मी इथं जवळजवळ 3 बटाट्यांपासून ही भाजी तयार करते. बटाटे अगोदरच मी शिजवून घेतले होते. आता बटाटे पण भाजीमध्ये टाकत असताना सुरीने कापून टाकू नका. सुरीने कापले ना की भाजी व्यवस्थित लागत नाही. अशा हाताने चुरवून टाकायचे, म्हणजे भाजी चवीला चांगली लागते. आणि व्यवस्थित हा बटाटा थोड्याशा जाडसाड फोडी ठेवायच्या, म्हणजे जास्त ही भाजी आहे ना, म्हणजे बटाटा जास्त म्हणजे हलवला तर मिक्स त्याचा चुरा होत नाही जास्त. तर व्यवस्थित बटाटा फोडून घेतल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचा पण ह्याच्यामध्ये वापर करू शकता. आता हा बनवलेला बटाटा आहे ना, तो डोशामध्ये नाश्त्यासाठी डोसे तर तुम्ही बनवले असतील तर अशा पद्धतीनं हा बटाटा तयार करून पहा. तर छान चवीचा लागतो. टिफिनमध्ये असू द्या, मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या घाई गडबडीमध्ये बटाटे जर शिजलेले असतील ना, तर तुम्ही भाजी अगदी 5 मिनिटात तयार करू शकता. तर व्यवस्थित मसाल्यांबरोबर हा बटाटा मिक्स केल्यानंतर अवघ्या मिनिटभरासाठीच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही वरून ह्याच्यावरती कोथिंबीर टाका, ओलं खोबरं टाका. मस्त बटाट्याची भाजी काही वेळातच तुम्ही ही तयार करू शकता. तर जास्तीचे मसाले पण आपण इथं वापरलेले नाहीत, तरीसुद्धा ही चवीची अगदी छान तयार होते. तर ह्या आता मिरचीतली मी तुम्हाला बटाट्याची भाजी तयार करून दाखवलेली आहे. मसाल्यांमध्ये म्हणजे चटणीमध्ये, लाल तिखटामध्ये बटाट्याची भाजी कशी तयार करायची ते आता आपण पाहूया. चवीला छान लागते. ही पण भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. तर इथे मी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. प्रत्येक वेळेला तेलाचं प्रमाण आहे ना ते मी 1 ते 2 चमच्यामध्येच तुम्हाला बनवून दाखवते. तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त तुमच्या पद्धतीनं करू शकता. तेल गरम झालं की 1 चमचाभर मोहरी टाकली. मोहरीला चांगली तडतडली की त्याच तेलामध्ये जवळजवळ 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. ह्याला व्यवस्थित आपण फोडणी देऊया. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आहे ना, तो अगदी छोट्या आकारामध्ये ह्याच्यामध्ये मी कट करून टाकलेला आहे. तुम्ही उभ्या आकारामध्ये कट करून घेतला तरीही चालेल. आता हा थोडासा लालसर आपल्याला करून घ्यायचा आहे. तर कांदा थोडासा लालसर झाला की आपण इतर मसाले ह्याच्यामध्ये घालायला घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी इथं अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हळद टाकली की लाल तिखट मी इथं वापरलेलं आहे. जे तुमच्या घरामध्ये साठवणीचा लाल तिखट असेल ना, ते तुम्ही इथं यूज करा. मी जवळजवळ कांदा लसूण मसाला 2.5 चमचे एवढा वापरलेला आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. फक्त एवढेच मसाले मी ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकलेले आहेत. आता इथे मी अजिबात जिरा पावडर, धना पावडर टाकलेली नाही, कारण जो कांदा लसूण मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात. त्याच्यामुळे फक्त कांदा लसूण मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाकलात ना तरी त्याची चव अगदी छान येते.
त्याच्यानंतर एक पिकलेलं टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागणार नाही. व्यवस्थित आपण हे हलवलं की काही वेळासाठीच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे टोमॅटो आहे ना ते चांगलं शिजलं जाईल. तर अर्ध्या मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगलं शिजलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण शिजवून ठेवलेला बटाटा आहे ना तो फक्त ह्याच्यामध्ये मिक्स करूया. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे बटाटा आपल्याला फक्त हाताने फोडून टाकायचा आहे, सुरीनं ह्याच्या फोडी करू नका. तर व्यवस्थित बटाटा फोडून झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि छान तुमची भाजी आहे ना ती अगदी काही वेळात तुम्ही ही मसाल्यातला म्हणजे तिखटातला बटाटा, चटणीतला बटाटा तुम्ही तयार करू शकता. कोथिंबीर टाकली की व्यवस्थित अगदी हलक्या हाताने हा बटाटा आपण वर खाली करून घेऊया. जास्त पण हलवायचा नाही, नाहीतर ह्या फोड्या आहेत ना त्या परत अजून बारीक होतात. असा मिक्स करून बटाटा टाकला ना की चवीला चांगला लागतो आणि बटाटा दिसायलाही छान दिसतो. तर भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. 2 प्रकारे मी तुम्हाला ह्या बटाट्याच्या भाजी तयार करून दाखवलेली आहे. तुम्हाला बटाट्यापासून रस्सा भाजी तयार करायची आहे का, तर त्याची रेसिपी पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. मस्त बटाट्याची रस्सा भाजी अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. तर हे पहा, आपला सुका बटाटा तयार झालेला आहे. तर या पद्धतीनं नक्की करून पहा आणि गॅस अगदी लो ठेवायचा. लो गॅसवरतीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मोठा ठेवून झाकण ठेवू नका, नाहीतर बटाटा खाली लागू शकतो. तर अशा पद्धतीनं मिरचीतला बटाट्याची भाजी आणि लाल तिखटातली बटाट्याची भाजी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. टिफिनसाठी असो, लहान मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यामध्ये सुद्धा ही तुम्ही बटाट्याची भाजी तयार करून डोशांबरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया.